हॅलो एव्हरीवन, मी धनू मनापासून स्वागत करते माझ्या चॅनेलवर. आम्ही आज उन्हाळी सांडगे पापड घालायला सुरुवात केली. त्यात आधी काय काय घेतलं. तुरीचा कळणा 2.5 किलो, मूग डाळ 1/2 किलो, चणा डाळ 1/2 किलो, उडीद डाळ 1/2 किलो, मोठा हिरव्या वाटाण्याची डाळ 1/2 किलो, काळ्या वाटाण्याची डाळ 1/2 किलो. या सगळ्या डाळी मिक्स करून घेतल्या. त्या किती मापटे होत्यात ते मोजून घेतल्या, जेणेकरून मला पुढच्या गोष्टी त्यामध्ये तेवढ्या मेजरमेंटनुसार घालता येते. मग हे 5 मापटे झाले. जर आपल्याला अजूनही डाळी ॲड करायच्या असतील तर ह्यात आपण अजूनही डाळी ॲड करू शकतो. ह्या डाळीला मी 2 दिवस कडकडीत उन्हात तापवून घेतलेली आहे, कारण त्याचं दळप पण छान होते. आता हे मिक्स डाळीचं दळप थोडं भरभरीत असं वाटून घेणार आहे. मग मी ही डाळ घरीच घरघंट्यावर बारीक करून घेतली. आता हे बीट बाजूला काढून पिठाच्या चाळणीनं चाळून घेतले. स्वच्छ असं चाळून घेतलं, एवढं पीठ निघलं चाळून. आता मी घेतलं एवढी लसूण, आलं आणि कोथिंबीर. आता हे मिक्सरला बारीक होईपर्यंत ह्यात घालूया घरची चटणी प्लस 4 मिनार चटणी. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी घालू शकताय. धनापूड थोडी, हिंग चवीनुसार घालायचा, जेणेकरून सांडग्याच्या आमटीला किंवा भाजीला चव येते. हळद गरजेनुसार, चवीनुसार मीठ. मीठ थोडं जास्त घालायचं, सांडग्याला चव छान येते. आता आपली लसणाची पेस्ट तयार झाली. त्यात घालूया लसूण पेस्ट, ही आल्याची पेस्ट. हे आता हातानं थोडंसं मिक्स करून घेऊया, म्हणजे आलं लसूणचा वास पिठाला चांगला लागतोय. कोथिंबीर आता बारीक करून झाले. आता यात कोथिंबीर पण ॲड करून घेऊया आणि हाताने सगळं मिक्स करून पीठ मळून घेऊया. पीठ मळताना थोडं थोडं पाण्याची क्वांटिटी घेऊन पीठ मळायचं. पीठ मळलंय मी. मला जवळजवळ 1 तास लागला एवढं पीठ मळून घ्यायला. लई जोर द्यावा लागतो पीठ मळताना. होईल तसं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं. पीठ छान झालं. पिठाचा वास पण खूप छान सुटला. आता हे मळलेलं पीठ थोडा वेळ सफेद कापड वरती टाकून भिजत ठेवायचं. सांडगे घालायला चांगले येतात, म्हणून मी थोडा वेळ भिजत ठेवले. आता झालं पीठ भिजले. मग हा लागलो सांडगे घालायला. सांडगे घालायला बसल्यावर आईची एक गोष्ट नक्की आठवली. आई म्हणायची, बारक्या हातानं चुटू चुटू सांडगं कोचावं. असं करून सगळे सांडगे घालून घेतले आणि उन्हात वाळवत ठेवली. 4 ते 5 दिवस कडकडीत उन्हात वाळवून ठेवले की सांडगे वर्षभर टिकतात. असं करायचं. 4-5 पिशवीत सांडगे भरून हवाबंद डब्यात ठेवायचे. म्हणजे काय होते की एक पिशवी काढली की ती तेवढे संपेपर्यंत बाकीचे सांडगे हवाबंद राहतात. आता मी सगळे सांडगे घालून झाल्यात आणि उन्हात पण ठेवल्यात. एवढे सांडगे झाल्यात. हे वाळलेले सांडगे आहेत. कशी वाटली सांडग्याची रेसिपी नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.